त्या सरशी प्रद्युम्न पुरता हादरला आणि दोन्ही मुलांना घेऊन मेधा आल्या पावली परत निघून गेली, थेट माहेरी. 2 दिवस झाले प्रद्युम्न भूतासारखा एकटाच घरात वावरत होता. एखाद्या गूढ भयान प्रभावाखाली असल्यासारखं त्याचं ते वावरणं होतं. 3ऱ्या दिवशी सकाळीच अचानक मुमताज घरी आली. तिने त्याला भानावर आणलं. जे झालं ते योग्य नाही झालं याची तिला जाणीव झाली होती. मेधाने तिच्या घरी ह्याविषयी काहीही न सांगून तिच्यावर फार मोठे उपकार केले होते. त्यामुळे अकबर वकिलाला ह्याविषयी काहीच कल्पना नव्हती. या सर्व गोष्टींची जाणीव तिने प्रद्युम्नाला करून दिली. प्रद्युम्नालाही झाल्या गोष्टींचा पश्चाताप होत होता. त्याला भावना वेग आवरणं कठीण जात होतं. शेवटी तो म्हणालाच, हे सगळं ते विश ग्रांटरमुळं झाले. काहीच न कळाल्यामुळे मुमताज त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती. त्या रात्री जी उल्का आकाशातून पडली ती मी घरी आणली. ती उल्का नाहीये, तो विश ग्रांटर आहे. मुमताज हे ऐकून आणखी गोंधळून गेली. चल तुला दाखवतो, असं म्हणून प्रद्युम्न तिला वर गच्चीवर घेऊन गेला. खोलीचं दार उघडून त्याने कमरेच्या चावीने सागवानी पेटी उघडली. आत ठेवलेली मशीन उचलताना त्याचे प्राण कंठशी आले. त्याची ती अवस्था पाहून मुमताजला भीती वाटू लागली. घाबरू नकोस, हा मित्रियन ग्रहावरचा विश ग्रांटर आहे, जो आपले 3 इच्छा पूर्ण करतो. पण त्याची भयानक किंमत आपल्याला मोजावी लागते. प्रद्युम्न बोलला. काय? हो, हे बघ, असं म्हणून त्याने मशीनवरची दोन्ही वर्तुळं एकाच वेळी दाबली. नेहमीप्रमाणे करकर करत झडप उघडली आणि आत तोच फिकट निळसर हिरवट रंगाचा पडदा प्रकाशमान झाला. त्यावर केशरी रंगात अक्षरं उमटली होती. व्हॉट इज युअर थर्ड विश? ते पाहून मुमताजने त्याच्याकडे राग, शंका आणि भीतीयुक्त प्रश्नार्थक नजरेने पाहिलं आणि विचारलं, थर्ड विश? हो, माझ्या 2 इच्छा पूर्ण झाल्यात. प्रद्युम्न आधीरपणे बोलला. काय मागितलंस तू? मुमताजने रागाने थरथरत विचारलं. पैसे. आणि काय? मुमताजने त्याला गदागदा हलवून विचारलं. आणि तू? मुमताज प्राण नाहीसे होऊन खाली बसली. तिला हळूहळू सर्व घटनांचा उलगडा होऊ लागला. पण त्याच्या बदल्यात आईला गमावून बसलो, आणि नंतर तुझ्या बदल्यात बायको मुलांना गमावून बसलो. जर मेधाने अकबरला सांगितलं असतं तर त्याने मला पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं. तो मला तुरुंगात खितपत ठेवेल, असं म्हणून प्रद्युम्न धाय मोकळून रडू लागला. मुमताज बधीर झाली होती. तिच्या मनात मात्र सर्व भावनांचा कल्लोळ उठला होता. बराच वेळ गेल्यानंतर तिने स्वतःला सावरलं. 3री विश अजून बाकी आहे ना? तिने विचारलं. हो. प्रद्युम्नने चमकून तिच्याकडे पाहिलं. मग त्याच्याकडे गेलेलं सगळं परत माग, तिने ठामपणे सांगितलं. आता प्रद्युम्नाच्या मनात सर्व भावनांचा कल्लोळ माजला. तो तसाच तिच्याकडे पाहत राहिला. अरे प्रद्युम्न, आपण असं आयुष्य नाही घालवू शकणार. असं कोणीच सुखी नाही होणार. अजून एक संधी आहे तुझ्याकडं. आज ना उद्या हे अकबरला समजेलच. तो तुला ठार करेल आणि मलाही. त्यापेक्षा असलेल्या संधीचा वापर कर. माग सगळं पुन्हा परत त्याच्याकडे. मुमताज पोट तिडकीने बोलत होती. पण असं पुन्हा सगळं परत मिळेल? प्रद्युम्नाने विचारलं. मुमताज विचारात पडली. मागून तर बघ, असं पण आपल्याकडे दुसरा मार्ग नाहीये. प्रद्युम्न पण विचारात पडला. त्याने मशीनकडे पाहिलं. व्हॉट इज युअर थर्ड विश? अक्षरं स्पष्ट दिसत होती. त्याने दीर्घ श्वास घेतला. अचानक त्याला त्या भयान काळोख्या सावल्या अवतीभोवती तरंगताना दिसू लागल्या. तो थबकला. काय झालं? मुमताजने विचारलं. तो नुसताच तिच्याकडे पाहत राहिला. प्रद्युम्न, भानावर ये. तिने त्याला हलवलं. तसा तो भानावर आला. अरे प्रद्युम्न, माग, आपल्याकडे वेळ कमी आहे. ती काळजीने रागात बोलली. त्याने विश ग्रांटरकडे पाहिलं आणि बोलला, मला माझी आई आणि बायको मुलं परत हवी आहेत. ताबडतोब तो फिकट निळसर हिरवट रंगाचा पडदा एकदम लाल भडक रंगात चमकून पूर्ववत झाला आणि त्यावर केशरी रंगात अक्षरं उमटली. विश ग्रांटेड. मुमताजने त्याच्याकडे पाहिलं. तो निश्चिंत झाल्यासारखा वाटत होता. तिने त्याला विचारलं, काय झालं? त्यानं आपली इच्छा मान्य केली. ते ऐकून तिला हायसं वाटलं. पण याची किंमत चुकवावी लागते बघ, तो धास्तावून बोलला.
काळजी नको करूस, सगळं ठीक होईल. स्वतः घाबरलेली असताना ती त्याला बोलली. दुपार टळून गेली होती. मुमताजला वेळेचं भान आलं तशी ती पटकन उठली आणि बोलली, आता मला गेलं पाहिजे, खूप उशीर झालाय. दोघेही खाली आले. तिने त्याचा निरोप घेतला आणि ती भराभर निघून गेली. रात्री उशिरापर्यंत प्रद्युम्नला झोप आली नाही. त्याने पाहिलं त्या भयान काळोख्या सावल्या त्याचा पाठलाग करत होत्या आणि घर सोडून तो भेदरलेल्या अवस्थेत स्वतःला वाचवत पळत होता. त्याचं घर त्याच्यापासून दूर दूर जात होतं. पळता पळता त्याची शुद्ध हरपली. दुसऱ्या दिवशी प्रद्युम्न शुद्धीवर आला तेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता. त्याने भानावर येत पाहिलं. समोर मेधा आणि मुमताज होती. त्याचा उजवा पाय प्लास्टरमध्ये होता. डोक्याला पट्टी बांधलेली जाणवत होती. आई आणि मुलं कुठे दिसत नव्हती. त्याने मेधाला विचारलं, आई कुठे? हे काय, बाजूलाच नेजली आहे तुमच्या? बाजूच्या खाटेकडे हात करत मेधा बोलली. तिला पाहताच प्रद्युम्न बोलला, आईला जास्त लागले का? नाही, पायाला थोडंसं खरचटलंय. मेधासोबत आणलेला नाश्ता पिशवीतून बाहेर काढत बोलली. मुलांना खाली गावात हेमा काकूंकडे ठेवलंय. त्याने मुमताजकडे पाहिलं आणि तिला विचारलं, किती दिवस इथं राहावं लागेल? डॉक्टर काय बोलले का? फक्त आजचा दिवस, उद्या तुम्हाला डिस्चार्ज मिळेल. मग 2 महिन्यांनी येऊन पायाचा प्लास्टर काढायचंय, मुमताज बोलली. थोड्या वेळाने आईला जाग आली. आईचं आणि प्रद्युम्नचं बोलणं झालं. आईशी बोलताना प्रद्युम्नाला भरून येत होतं. बराच वेळ त्याला आपण स्वप्नात आहोत की काय कळतच नव्हतं. भूतकाळाची वर्तमान काळाशी सांगड घालणं त्याला जमत नव्हतं. आईला बघून तो इतका भावूक का झाला हे मेधा, आई आणि मुमताज तिघींनाही कळत नव्हतं. थोड्या वेळाने मेधाने आणलेला नाश्ता आई आणि प्रद्युम्नने करून घेतला. थोडा वेळ गप्पा मारून मुमताजने त्यांचा निरोप घेतला. मुलं गावात होती त्यामुळे मेधाने दुपारचा जेवणाचा डबा आईकडे दिला आणि तीही निघाली. रात्रीच्या जेवणाची व्यवस्था मुमताजने नर्सला सांगून करून ठेवली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मेधा आणि मुमताज हॉस्पिटलमध्ये पोचले. मुमताजने हॉस्पिटलच्या बिलापासूनच्या सर्व औपचारिकता पूर्ण करून निघायची तयारी केली. अकबर वकिलाच्या ओळखीने घरी जाण्यासाठी एका कारची व्यवस्था झाली होती. सर्वजण गाडीत बसून घरी निघाले. दुपारनंतर ते गावात पोचले. जसे ते मुख्य वस्तीपासून दूर असलेल्या आपल्या घराजवळ पोचू लागले तसं त्यांना तिथं बरीच गर्दी जमा झालेली दिसू लागली. वर आकाशात गडद काळ्या धुरांचे लोट दिसू लागले. सर्वांच्या छातीत धडधडू लागलं. जेव्हा ते घरासमोर पोचले तेव्हा समोरचं दृश्य पाहून आईच्या डोळ्यासमोर अंधारी आली. मेधाच्या अंगातले त्राणच नाहीसे झाले. मुमताजने दोघींना धरून खाली बसवलं. कुबडी घेऊन उभा राहिलेल्या प्रद्युम्नचे पाय लटपटायला लागले. वडिलांनी मोठ्या कष्टाने बांधलेलं एखाद्या वाड्यासारखं वर गच्ची असलेलं चौसोपी घर जळून खाक झालं होतं. इतकं मजबूत बांधकाम कोसळून पार धुळीला मिळालं होतं. घरातली प्रत्येक वस्तू न वस्तू जळून राख झाली होती. काही म्हणजे काहीच शिल्लक राहिलं नव्हतं, फक्त एक वस्तू सोडून. प्रद्युम्नच्या डोळ्यासमोर केशरी रंगातील अक्षरं उमटून गेली. बट रिमेंबर, विशेष कम विथ ॲन इनॉर्मस प्राईज फॉर इंटरफेअरिंग विथ फेट. घडलेल्या सर्व घटना एखाद्या चित्रपटाप्रमाणे त्याच्या नजरेसमोरून निघून गेल्या. त्याने शांतपणे आपल्या आईकडे आणि मेधाकडे पाहिलं. काही मिळवल्यानंतरचे समाधानाचे भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते. सर्वांना घेऊन तो शांतपणे हेमा काकूंच्या घरी गेला. आपल्या मुलांना पाहून, आपलं संपूर्ण कुटुंब सुरक्षित असलेलं पाहून त्याचे डोळे भरून आले. रात्रीचा 1-1:30 वाजला असेल. आपल्याला कोणी पाहत नाही अशी सारखी मागे वळून वळून पाहून खात्री करून घेत चंद्रकांत झपाझप पावलं टाकत ते भयंकर ओझं मोठ्या कष्टाने अडखळत ठेचकाळत खांद्यावर वाहून आपल्या घरी नेत होता. चालताना त्याला पुन्हा पुन्हा एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं की प्रद्युम्नचं सगळं घर जळून राख झालं, तरीही एकच वस्तू कशी काय शाबूत राहिली. कसा बसा तो घराजवळ पोचला, पण तो घराच्या मागच्या बाजूने वाडात म्हणजे अंगणात आला. त्याने मोठ्या कष्टाने ती वस्तू जमिनीवर ठेवली. मात्र एक अनामिक हुरहुर त्याला जाणवू लागली. आपल्या डोक्यावर काहीतरी भयंकर तरंगत असल्याचं त्याला जाणवलं. त्याने झटकन वर पाहिलं.
वर स्वच्छ निरभ्र आकाश होतं. भास झाला असेल असं वाटून त्याने दुर्लक्ष केलं. लगेचच जवळच्या कपड्याने ती वस्तू त्याने स्वच्छ पुसून घेतली. वस्तूचा आखीवरेखीवपणा पाहून त्याचं कुतूहल चाळवलं. त्याने नीट निरखून पाहिलं. दोन्ही बाजूला असलेल्या दाब दर्शवणाऱ्या वर्तुळांना एकाच वेळी दाबण्यापासून तो स्वतःला रोखू नाही शकला आणि ती झडप उघडली गेली आणि आत फिकट निळसर हिरवट रंगाचा पडदा प्रकाशमान झाला. त्यावर तीच केशरी रंगातली अक्षर उमटली, वेलकम टू मित्रियन. प्रद्युम्नच्या गावातल्या चंद्रकांतच्या घरात आता इच्छादानी शिरला होता, पुन्हा नवीन संकट मालिका सुरू करण्यासाठी. कथा कशी वाटली हे कमेंट करून कळवा.